प्रयागराजमधून संभाजीनगरमध्ये आणलं होतं आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। एकंदरीतच दृश्य आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं गेलं आणि आता इथून बीडकडे पोलीस त्याला घेऊन रवाना झाले आहेत। बीड पोलिसांच्या ताब्यात त्याला केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा खटला चालवला जाणार आहे। अनेक व्हिडिओज सतीश भोसलेचे समोर आले होते आणि त्याच संदर्भात अगदी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला होता। त्या संदर्भात त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। माधव सावरगाव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। माधव, बीडकडे त्याला नेलं जातंय, कोर्टात हजेरी होणार आहे, नेमकं आजचा दिवस कसा असणार आहे खोक्या भाईसाठी? वैष्णवी, बीड पोलिसांनी प्रयागराज मधून खोक्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला आता महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। मुंबईतून सकाळी थेट विमानानं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणल्यानंतर आता अत्यंत वेगानं बीडकडे त्याला घेऊन जाण्यात येत आहे। सोबत जवळपास 6 जणांची टीम आहे। बीड पोलिसांची 2 पथकं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर थांबलेले होते। आता त्यानंतर आज 1 तासाभरामध्ये आता थोड्याच वेळात आपण त्याच मार्गावर आहोत ज्या मार्गावरून त्याला बीडकडे घेऊन जात आहेत। साधारणतः तासभरामध्ये बीड शहरामध्ये पोहोचेल। बीडमध्ये गेल्यानंतर एसपी ऑफिसमध्ये त्याची चौकशी सुरू केली जाईल। चौकशीनंतर त्याला असं सांगितलं जातंय की शिरूरला सुद्धा घेऊन जाण्यात येईल, कारण काल रात्री वन विभागाने जी कारवाई केली होती त्या परिसरामध्ये त्याचे अनेक गोष्टी, अनेक लोक तक्रारदार आहेत आणि त्या अनुषंगानं ज्या ज्या तक्रारी आहेत आतापर्यंत तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या संदर्भातली प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी त्यांना त्या खोक्याला तिथे घेऊन गेलं जाईल असं सांगितलं जात आहे। पण सखोल चौकशी केल्यानंतर पुढची कारवाई पोलीस करणार आहेत। सगळ्यात धक्कादायक म्हणजे आता तू जसं सांगितली की एका कुटुंबियांना ढाकलेच्या 2 भावांना, मुलगा आणि वडिलांना मारहाण केल्यानंतर त्याची पहिली तक्रार झाली होती। तक्रारीनंतर त्याचे वेगवेगळे कारणामे समोर आले होते, वेगवेगळे व्हिडिओ समोर आले होते आणि ते असे अत्यंत धक्कादायक आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी खोक्याकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू होत्या। त्याच्या मागे राजकीय विरोध होता, ही चर्चा सुरू झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये कोट्यवधी रुपयाचे व्यवहार असलेला बंडल, लाखोंची बंडल सोबत घेऊन फिरणारा हा खोक्या आहे तरी कसा, त्याचा माग उतरवण्यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केलेली आहे। आता बघूया की बीडमध्ये घेऊन गेल्यानंतर पुढे काय काय तपासामध्ये होते आणि पुढची कारवाई पोलीस काय करतात। नक्कीच माधव, परंतु त्याची कोठडी नेमकं पोलीस घेतील की न्यायालयीन कोठडी मिळेल किंवा वन विभाग त्याची कोठडी घेईल, या संदर्भात काही अपडेट आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वन विभागाचे वेगवेगळे स्वतंत्र गुन्हे आहेत। वन विभागाच्या कायद्यामध्ये ज्या प्राण्यांची शिकार करणं निर्बंध आहेत त्याची शिकार केल्याचा त्याच्यावर ठपका असणार आहे। त्याचबरोबर वन विभागाचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं उल्लंघन त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे त्याचे गुन्हे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जो मारहाणीचा, खुनाच्या प्रयत्नाचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वेगवेगळे तपासामध्ये समोर आले आणि त्या अनुषंगानं आणखी 2 गुन्हे वाढलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर पोलीस या सगळ्यांचा तपास करण्यासाठी साधारणतः 14 दिवसाची किंवा त्यापेक्षा अधिक कोठडी, पोलीस कोठडी मागू शकतात आणि हा सगळा प्रकार गंभीर असल्यामुळं न्यायालयाकडून सुद्धा पोलीस कोठडी मिळेल अशी शक्यता आहे आणि त्याचं नाकारता येत नाही, कारण त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत ते केवळ कुठल्या प्राण्यांची, पक्षाची शिकार मारण्यापर्यंत किंवा वन विभागावर कारवाई करण्यापर्यंत किंवा अतिक्रमण करण्यापर्यंत इथपर्यंत नाही केले, तर लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे। तो अनेकांना मारहाण यापूर्वी केलेला आहे, काही तक्रारी आता हळूहळू वाढलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की फक्त प्राण्यांनाच नाही तर अगदी माणसांना सुद्धा अमानुष मारहाण केली आणि त्यामुळे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। खरंच आज कोर्टात काय होतंय, खोक्या भाईचा आजचा दिवस कसा असणार आहे याकडे प्रत्येक अपडेट आपली असणार आहे। जाणून घेत राहू तुमच्याकडनं। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। त्याला धरला